सुना काय अगं पाणी आणसा ठेवायचा तिथं गावात कोणी पाणी नाही दिलं का कोण देतं गरीबाला हाय ते चालले थोडी लांबच बसत केलं वाचा मारवायला अंगात मावाला काय माझा काय अरे तू करून ठेवली गावात नुसती काय उपयोगाचा ज्यापर्यंत मग आता मास्तावर घातला घास आता येते तुला मा घुराट वास आता काय सांगायचं एवढं मनीच पाटे वाटतं पगार घेऊन आले मी बरं मी काय म्हणतो काय 3-4 दिवसापासून सारखं ते बेसन खातो दोन ते मोबले मोड मला तुमच्या बाप्पाने माझ्यासाठी कमवून गेले म्हणजे मी ना तुमच्याशी लग्न करून पाचतावले उगेच आहे ना ते जगाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे नवरा एखादा दुसरा भेटला तर पळूनच जाणार आहे मी म्हणजे मला सोडून मग काय तुमच्यासारखे देखणे भेटता मला तोंडाला काय हाड आहे का नाही हा ना हाडच पाहिजे अरे ना. मा सारखा नशीब तुला नवरा भेटला म्हणजे तुला 7 वर्ष 7 जन्माचं पुण्य अहो अंगाला कपडे आहे का कोणी म्हणाल का माझा नवरा आहे 4 ठिकाणी न्यायला लाज वाटू राहील मी काय होता बाय 2 दिवस सासू 2 दिवस सुनाची राहत गरिबीची श्रीमती गरीबी होती जरा दम पाहिजे न्याय होतो धीरे धीरे होतो असं वाटतंय दारामध्ये भिकारी आणून त्याला भीक वाढायला मी बसली हा ना अवतारावून तर असंच आहे बघितलं वाढ काही स्वयंपाक नाही केलाय मी तू काय करतो कळलंच नाही बाहेर ज्याच्या दारी भेटेल त्याच्या दारात खाऊ काय करते याचे कोण पैसे करणार की सांगितलं त्याचा बरं वास लागला विचारून आले वाटतं विचारून आले ना त्यांना पाण्याचे बघे ना माझे क्वार्टर मारायच्यासाठी पाटलीने वडे खायचे मागं घेऊन वडे खाऊन पाहिजे वडे ना बरी मला 20 रुपये दे अमवाले चिकन मग वडे खा मात्र 2000 3000 घर नाही चालत अगं मला 3000 रुपये तो रुपये सुद्धा येईल नाही अजून म्हणजे तुमची काय वास नाही मी काम करावं का आता कामाचं नाही काही देणं नाही गे मग माझ्या आईबापाकडून आणू काय हा? माझ्या आईबापाकडून आणू अगं आई बापा पुन्हा अंड कशाला आणते मी कमी तू खाती बसून मग तेच कमी ना सगळे तेच करता नवरे कमवता बायका खात्या बरं तू एवढी बोलत मी तो राग करतो कधी माझ्यात रागराग करण्यासारखं काय काय आहे काय माझ्यात नाही मग मला एवढं टाकू मुळी माग काय कमी काय कमी अंगावर सुईचा कपडाने येत आहे कपडे एवढं काय हा वास येतोय अंगात एखाद्या वावर उत्पन्न झाले घेऊ कपडे घेऊ तुला साडी घेऊ मला ड्रेस घेऊ तुमचं उत्पन्न चालू आहे लोकांचे देतात कामाला जाऊ राहिले मी काय कधी जेवण चालते कोणत्या आपल्या ते डोंगर नाही का दिवी पैसे आहे का खिशात ते आपल्या दिवीला काय पैसे लावायचे गावाच्या पाय का हा? हा लोकांना तमाशा दाखवत जा ना तुम्ही जा मी जाईन मला दुसरीकडे जायचं असेल तर भाकर नाही केली मी आज तू काय करतो एवढं टाइम आवडत होते घरातलं वाढ दे हा? आवाज वाढवायला लागले का आज राहायचंय का इथं देऊ काढून तू काय करशील काय करशील घर माझे घर माझ्या बापाला माझे तुमच्या बापाने कोण बांधलं. बाप करणार मला हिश्श्यात मी पण आहे समजलं का हिश्श्यात मी आहे. तुमचा काहीच हिस्सा नाही आता एखादं दांडू घेणं हानी लुटा जाऊ का जा काही येऊ नका परत जाऊ नाही तुला जेवायची सोयच नाही आता काहीच नाही पगाराला तेवढा किराणावाल्याचा दिला गॅस टाकी आणली अगं मला येत काम करायचं उभं राहायचं भलता उपकार करून राहिले माझ्यावर आणि नको मी बाई नाही का नको ग लक्ष नको नको खायला राजा माझ्या मित्राचे तर भेटत तुकडा तर घेऊन ये तुला हे महादेवाचं बाप फेडा महादेवाचं बाप बोला साला महादेव बाप पाप फेडायला आणि महादेवाच्या मंदिरात जाईन मी जा पुढं म्हातारा नवरा करून दिला तर दिला आणि त्याच्याकडे खायचे वांदे रुपयाचे वाण त्याचे म्हणजे त्याच्याकडे रुपये नाही आणि मला म्हणतो तू कमवून मी देतो पण कमी बसले घ्यायला वाटतं मी परत टोपलं उचल ऍक्शन काय ते चकाचं सापडा ना काय पाहतो ना काय पेपरराव आहे का काय काय पेपरराव नाही का गेलं कुठतरी पुढे काय माहिती कुठतरी गेली ते भूक लागली होती म्हणे जाऊन येतो मी म्हटलं मग या कुठं ते टोपलं उचल पैसे बिशे उधार घेतले काय काय पैसे तर कायम देत राहतो मी त्याला मग आज काय येणं केलं मला 550 लय भिकारी तो नवरा भिकाऱ्यामुळेच मी वाईट काय सकाळी भांडणं झाली दिलं काढून नाही तो कायमशी 200 रुपये मागत तुम्ही काला देता म्हणजे तुम्ही पैसे घ्यायला आले का माझ्याकडं नाही पैसे पैसे द्यायला घ्यायला नाही त्याला पाहायला आणतो आम्ही. मग त्याला तिकडे उरकायचं ना पुढे इथं काला आले पण आता त्याचं घर कुठे आहे घरात नाव टिपेले काय शिरप्या घरातच राहतो नाही पण त्याच्या घरी आलो आम्ही पाहायला अहो दुसरी कशी शोधायचं कुठं गेला असेल गावाबिवात हे थांबरे तुला काही काही सांगा हे असं
किरकोळ बाबत नाही सांगायची 100 घेतो 50 घेतो. मग किती घेतले आत मग? नाही जाऊ दे देऊ दे ते मित्र देतो. घेते तुम्ही देणार नाही बरं का? हां माझ्याकडे नाही पण पैसे. तुझ्याकडे काय द्यायला माझ्याकडे आहे काय? पैसे. हां पैसे 100-200 आहे पण ती काय मी देणार नाही. आज त्यांचा पगार घेऊन आले मी. अरे तू भिकतो फिरते आहे काय तू त्याचं ना हे का ती हां काय करते? फिरतं काय काय त्याच्यावर जगासाठी ठेवला दाखवायला. घरात नवरा नाही तो माझा. नाही ना अजिबात मी त्याला आज बोलले मी सोडून तुला निघून जाईल म्हटलं तर सुधारला नाही. त्याला सोड नाही तर काही कर पण आहे बघ एक लखपती माणूस कोण? बाबू बाबूराव? नाव हा, ऐकलं डोकं का लावलं? गावामध्ये? हां नाव ऐकलं गावामध्ये? एकच नंबर आहे तो. भारी डोकं लावलं काम नाही. काय आणि बाबूराव तू काय आहे ना काम बरं का याच्या आहे ना नादीच नको लागू या चिरक्याच्या हो ना, ते तर आहेच पण मग उपची मारशील तू उपची बाबूरावला सांगितलं का माझं लग्न होईल काय शिरप्या मानावर आहे. त्याला सांगतो मी त्याला बरोबर हे करतो आम्ही बरोबर त्याला गोळीचं ना काय बाबूराव तो बिझनेस काय बन? लय मोठा Business ला business आहे त्याची पैसा आहे का? मग अहो, पैसा असा लागला आधी ना त्यातून जाईल फुटफुटात नाही पडा. नाही आता कोटीना पैसा पडेल त्याच्याकडे सोनं आनंद पैसा लई तुझ्यासारखा पैशावालाच माणूस नाही आपल्या चला ना जाऊ भेटून तर द्या एकदा भेटलं घालून द्या. मी भेट घालून देतो हा, तुझ्यावाली हा. असं कधी भेट घालून द्या? लगेच त्याला भेटतो मी शिरप्याने तो पण जाऊन यायला लागेल मला. बरं चालेल ठीक शिरप्याच्या आत घरात यावं लागेल ना. हा चला लगेच भेटूनच. चाल मी अशी बाहेरच चालू. झालं काम बघ. आपले या काही काळजी करू नको. काय ती उपजी मोर राहिली तिच्याकडे तो काय शिरप्या काय पाहतो का काही देते नाही घेते नाही काही थोडं नाही काम उपाशी आहे मारली. बाबूराव म्हणे मी पैशाची मदत बिदत करत जाऊन पाहा शिरप्याने ते वगैरे भेटून तर येते. आपल्या गावात तोच पैसा आलाय ना आता पण मग लय पैसे म्हणते हो चांगला आहे. हा स्वभाव चांगला आहे लय भारी आहे थोडी येडपटी पण पैसा लय ना पैसा दे आपल्याला काय घेणं पैसा महत्वाचा आहे पण असं हे नाही बाहेरला फसवणार. नाही नाही. फसवून नाही तो बाहेरला पैसा आहे त्याच्याकडे पण मग आता देतो किती त्याच्यावर आहे ना आता हे सांगितलं यांनी बोलणं केलं वाटतं. हा फक्त म्हणे हा नाही. जायचंय. हिला लागेल तसा पैसा दे हा त्याला जवळ काय आता हा पैसे दे भिकार. आजच म्हणे मला पैसे दे माझे 20-30 रुपये वडा खायचा. आता याच्याकडे वडा खायला पैसे नाही. कामच नाही करत ना ग तो नाही काम तर बाई कामाला नाही घेत तर आता वास कसं? किती येतो ना अंगाचा. आंघोळ करतो बाबा तसा चिडतो सारा सकाळचा. बरं, ते पाऊस वाटत नाही काय का कोणाला? ते दारूच्या नादात त्याला ध्यानच नाही राहत आंघोळी सकाळी म्हणे 24 तास निषेधत राहत असं ना ते दारू काय पितोय ना प्यायला लागला आता बिड्या आणि कामही दारू करीत नाही बाई जाऊ दे काही ते नाही. सोडून कधी इंटत तिकडे सोडायला पण लगेच नाही सोडता येणार. थोडा पैसा माझ्याकडे पाहिजे ना. हा हा तुम्ही कुठे चाललाय मी काय नाही विचारत चालले येते मी पण असं का हा चला मी येते बाबूराव मी पण येते हा. चला. मी तुमच्याकडे येत होते हा लय भेटून आतले दिवस झाले बरं झालं. उतरा बाबूराव भेटेल का आपल्याला आता? मग बरं तुमचे देवा सांगते तुम्ही तिघं भेटले मला. हा ना ते बाबूराव भेटल चौथे. हे बघ, ते टेन्शन गाडी चला या बाबा. राम 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 बाबूराव. राम राम काय भानगडी? बाबूराव आहे का हे? हाय हा, मालक ये, आहे. नमस्कार. बरं झालं बोल ना हा काय म्हणते ते हा म्हणले हा ते काय नाही बोललो सकाळी. पण हे का या 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 ये चांगलं घरी असं तर काय प्रॉब्लेम नाही असं. नाही हो, मला नाही. पोर आहे पोर आहे पाहिलं नाही. पाहिलं काय करा ते त्यांचे सगळं सुविधा लागेल हा पहिला काढू देऊ तुला काय द्या कधी चालेल आपण मला आहे ना घरी ही मी घेऊ हिला घेऊन आले ही सोबत समोर आले ये, समोर. चाललो होतो तो घे तुला मी वाहतो. चालले मी हा. चला, ते बसा दोघी गाडीत. गिऱ्हाईक पाहिजे मला गाडीत पहा. बोलून तर घे ना. बरं काय ठरलं तुझं काय ठरलं सांगा आता तुम्ही आता काय नवरा आहे माझा. आणलं मी. हा हा पण कटकट होती पैसे बिशे लय भिकारी लय गरीब आहे. काय का तुम्ही इकडे त्यांचा प्रश्न हा तर तिकडं हे वाह. बघ, ये काय तुमचं सांगा बरं मला व्यवस्थित नाही मग नवरा आहे माझा. बरं तो लय पेटत होता. बरं मग हे म्हणे की तुम्ही काम करतील माझं म्हणजे थोडे पैसे मदत कर. नाही तू पैशाचं नको टेन्शन घ्या आपल्या आपली गाडी आहे रोजच्या गाडीत फिरायचं हा. पण मग पगार वगैरे काय होऊ शकतो? पगार काय तुम्हाला पैसे तुम्ही बायको पण राहणार आहे ना माझी
म्हणजे काय स्वरूपी हा तुम्हाला काय तुला कोण अरे लेट सांगितलं ना तू सांगितलं तोंड जोड दावलं तिला म्हणलं शिरप्याला सोडूनच देतो त्याचं पैसे मागू राहिले मला रोज ते म्हणा काय रोज थोडं घाबरले काय महिना त्याच्यामध्ये काय इकवते म्हणजे महिना एवढा एक मागे म्हणजे राहायचं म्हटलं एक दिवस. मत आहे ना डायरेक्ट कस का नाही घाबरू नको मोकळा बोल मोकळा बोल नाही हो ती सगळ्या गोष्टी तयार हा. तयार आहे ती हा. पण ती थोडस काय झालं घाबरली. तू त्याच्यात मोकळा बोलून अहो, टाकायचं मोकळं बोललो मी एवढं मोठं माणसासमोर कसं उभं राहायचं आणि काय बोलायचं म्हणून भीती वाटत तिला. बरं हे बघा काय टेन्शन घ्यायचं नाही तो नाव काय सीमा हा हे बघ सीमा टेन्शन घ्यायचं नाही एक तर आपल्या गाडीचा ड्रायव्हर आहे हा तू पुढे बसायचं किंवा मी पुढे बसायचं कपाटी माग बसायचं टेन्शन घ्यायचं रोजची रोज आपण फिरायला बाहेर लखपती बर का ते घरी बाहेर ठेवलं बरं का अन्य माणसाने घरी बाहेर ठेवलं हा. बाहेरचं टेन्शन बरं. नाही स्वयंपाक पाण्याला बरं का तुमची पहिली बायको आहे का अहो माझ दोन तीन बाईक आहे तुम्हाला काय हो, करायचं तुला काय विचार करायचं तुला करू तुला नका. जागण्याची मतलब आहे ना बाबूराव. व्यवस्थित. तुला पैसा पाणी भरपूर पाहिजे सगळं माझा पाहिजे नवरा आहे तुला सगळं भरपूर पाहिजे ना हा मग सगळं देईल ना मी तुला काय करायचं चालेल आणि मग तुला काहीच कमी पडणार नाही तो आला कामाला ठेवू आम्ही कारखान्यात आणि तुझ्या नवरा येणार आहे का नाही येणार ना येणार नाही पण तू शोधायला आणि त्याला करमत नाही शिवेल. शोध आली हा म्हणजे ते पाहिजे दारुड आहे ना मग त्याला पत्ता सांगूच टाका ना तुम्ही सांगत नाही पण तुला तिचं जेवण लागत ना घरी यायला म्हणून येते ए, आता असं कर हा. तुला 5-50 हजार पैसा नाही लगेच देऊ का? द्यायला. हा का आजच येईल लगेच आज नाही आता ते त्याला जरा हो सामान सामान बरे बघ हा बंड 1 लाखाचं हा? हा, काय नाही तुला काही डाग करायचा कर नाही ते लागलं ते आणि सोबत साड्या पाहिजे काय नाही. ए बाई हा. तो काय नाव आहे बकुळा हा बकुळा या बाई हिला शिमाला जोडी द्या हिला काय डाग डागीत घडव तो हाताने काय साडायच्या काय प्रकार घ्यायचे ते घेऊन टाक हा? हे बाई जर पळून गेल तुम्हाला ठीक आला पण आम्ही उचलून आणू. बाय मी तुम्हाला माहिती ना बाई पळायला कसं आता एवढं चांगलंच भेटलंय नाही, सगळं हो, तर नाही. कसं नको हो, पण नाही पळाली, एकदम एवढं नाही बा एवढं आहे तरी. चांगली बाई आहे ती नंबर प्रामाणिक नंबर घे हिचा नंबर नंबर घे काय यांच्याकडे आहे, घेऊन टाका तुम्ही. आहे नंबर आहे. नंबर आहे, आहे. हा. नंबर आहे. व्यवस्थित राहणार माझ्या नवरा गरीब तर मी पळाले नाही राहिले तिथं तुला माहिती नाही, सगळं मला पटलं काय कारण तुझा नवरा दारुड आहे तो आता म्हणजे परिस्थिती नाजूक आहे अहो. तुला काहीच पाहायला भेटत एक एक टाइम उपाशी राहायची ती काय रे एक एक टाइम पण लवकर भेटायचं असं वेळेस. माहित नव्हतं आता हे दोन तिघ आले मग आता तू तेव्हा काय माझ्याशी लग्न करणार आहे, तू आता लखपती होणार काही टेन्शन नाही हा हा? हा हा चालेल पैसाच लोळायचं नुसतं उशाला पैसे घ्यायचे नाही एवढं नाही कामरा काही पैसे नाही थोडं खायला चांगलं भेटलं नाही, कपडे वाटलं घालायला बस झालं. हा? पैसे काय करतात मालकीनच आहे ना अरे त्या. मालकी काय नाही. बाबूराव, जे तुमचं ते त्यांचं. मालकीन झाली. काय मला सुख भेटलं बस झालं ना बाकी नको काय हा. चालेल मग येऊ का तुला कोण आवर कधी येशील मग उद्याच येतो आम्ही. पुढे नाही अजून उद्या सकाळीच लगी हा आता कोण धरू लागेल इथं आलं बाई हा? नवरा आहे तिच्या नावावर आहे. चला या जा असं का आता. तुमचा तू जा ना टप्पी तुम्ही काय थांबा हेच काय गडबड आहे काय आम्ही साहेब आहे काय काय ते या इकडे. या इकडे या. बोला मला कसं तुम्ही कुठे सरपतोडा गेल काय सरपतोडायला मी शाळा आहे. शेळा आहे का कुठं लोळले काय हा डोंगर कपडे उपडे फार जाम केले एकटेच लोळा गेले अहो आजारी वाटते ते आजार काय आजार आहे काय तुला नाही नाही काय वेळ झाली अरे अरे, अरे. हा लांब उभा होय मागे होय मागे ए अब काय भानगड काय त्याने म्हटलं शेंट काय मारून आलाय माय बायको काय आली रे हा माय बायको काय आली कोणती तुझी बायको कोणती तुझी बायको आहे इकडे उभी होती आम्हाला काय माहिती तुमची बायको झाली आता लखपती म्हणजे ती माझी बायको झाली हा तुम्ही दारुडे नाव ते काय बायको आहे म्हणजे बायको माझी ती नाही नाही लखपती झाली ते आता आता लखपती झाली भाऊ उलट तुम्ही घरी जा आता आनंदानं उड्या लखपती मारा. काय झाली उलट मामी बेगपती झालं बेगपती हा म्हणूनच तिला नवरा केला दुसरा का बरं प्रास गेलं माझ का बरं आता ते मा काय म्हणावे तुला बायको नव्हती का मला ती नाही हा मग चौतीस गाव शकतो होतं केलं मा म्हणायला नको ना गावचं ना करून माहिले पंचायत होईल अहो तिच्या मनाने केला तुझा नवरा तू टेन्शन घेऊन काय बाई ती अहो माणसं लखपती साक्षीदार. उलट आनंद झाला तुम्ही जा हा, आता जा, घरी. आता जा. मस्त आहे की जा. तुमचं सारी नाही, नाही. जा. आता तू काय अहो, काय तिथे देवळात काय झालं दारिद्र्य पार झाली तुमची आता कसं कसं म्हणजे पैसे आले आली का हा किती लखपती पैसे लखपती कळत का आता लखपती म्हणजे लाखोनं पैसे अकाउंटला त्यांनी मालकीण आता ती झाली 2 लाख घेऊन गेली माकून हा का परकरत साड्या ते घ्यायला कुठं घरी दाराला का? गेली हा, माझी हा. बायको नाही नाही बाजारला गेली ती आता हा का तुम्ही जा आता घरी आनंदाने जा भुया! बायको झाली लखपती झालं लखपती रे म्हणा लखपती झालं रे बायको झाली लखपती म्हणा. यायला आता उड्या मारायला हा नवरा होता का तिचा उद्या ते पेल होते त्याच्या पुढे आता पाय ते आज आज या कोडीचं आहे ती हे बघा
त्या बायला हाणमार जर केली तर ते जबाबदार तुम्ही राहायचं ना. हा, तुम्ही दोघं बरं का किंवा ते गायला पण जेलबेट टाकेल हा, त्या बायला सुद्धा बरं कोणती बकुळी फाकुळी मी पाहणार नाही मग नाही, हा. आम्ही आहे त्याला जबाबदार कारण मी पैसा मोजून देईल हे बा पैसा पुढे सगळं झुकत तुला माहिती ना घरदार माहिती यांना बसलो ना हा ते तुम्ही काळजी करू नका मी आहे ना त्याला जबाबदार चला मग चल ड्रायव्हर गाडी काढ चल चालेल मग आता कधी येणार परत आता तुम्ही घेऊन यायचं घरी असं का मग गाडी घेऊन फोन कर मला मग ड्रायव्हरला सांगायचं गाडी घेऊन जाय हा मग ड्रायव्हरला पाठवलं गाडी घेऊन मग. बसून देऊ फक्त तुम्ही बसून जा गाडीत. मला फोन करा अरे तो तिचा आवरला का मला कॉल कर बरं मग मी काल तुला कॉल करू राहू बाबा तेच काम आहे का बरं यार बोलता लोक तुम्ही यार बरं बरं या मी करतो फोन चल